माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे साहेब यांनी बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे सदर बावडा ग्रामपंचायतीत झालेल्या निकृष्ट कामाच्या दर्जाच्या संदर्भात भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकामी एक समिती नेमली होती। त्या समितीमध्ये सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर, उपअभियंता बांधकाम उपविभाग इंदापूर, विस्तार अधिकारी पंचायत समिती इंदापूर यांची संयुक्त पाणी चौकशी नेमणूक केलेली होती। त्या आदेशान्वये समिती प्रमुख श्री संजय जगताप यांनी आज दिनांक 8/8/2025 रोजी पाहणीकामी बावडा ग्रामपंचायतीला उपस्थित झाले होते। सदर उपस्थित तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदार राजरत्न शशिकांत कांबळे यांच्या अर्जानुसार करण्यात आली होती। त्या तक्रारीच्या संदर्भात स्वतः तक्रारदार इतर ग्रामस्थ उपस्थित होते। उपस्थित ग्रामस्थांच्या समवेत अनुषंगिक कामांची पाहणी केली आणि पाहणी दरम्यान ज्या कामांच्या त्रुटी आढळल्या त्या त्रुटी संदर्भात त्यांना ग्रामपंचायतचे ग्रामसेवक पावसे मॅडम तसेच उपसरपंच रणजित घोगरे सदस्य संतोष सूर्यवंशी यांच्या समवेत पाहणी करून कामाच्या ज्या अनुषंगिक त्रुटी आढळून आल्या त्या संदर्भात त्यांना सूचना देऊन संबंधित त्रुटी दुरुस्त करण्यासाठी सांगितलेले आहे। आणि सदर त्रुटीची पूर्तता करून झालेल्या बाबींचा जो खर्च आहे तो व्हाउचर सहित ज्या स्पॉटला कामं झाली किंवा ज्या स्पॉटला आपण कामे केलेली आहे त्याचे व्हाउचर सहित दिनांक 13/8 पंचायत समितीकडे सुपूर्द करावे आणि त्याच्यानंतर ते स्पॉट व्हेरिफिकेशन प्रमाणे कामे झाले किंवा नाही झाले ते बघून पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल। आता तुम्ही म्हणाला की तक्रारदार राजरत्न कांबळे यांनी जी काय बावडा ग्रामपंचायतच्या अनुषंगाने जी काय भ्रष्टाचार झाला किंवा त्यांचा आरोप होता की कामात अनियमितता आढळली त्या अनुषंगाने त्यांनी कुणाकडे चौकशीची मागणी केली होती? माननीय गट मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे मागणी केली होती। पुणे सीओकडे मागणी केली होती। मग पुणे सीओनी याच्यामध्ये इंदापूर तालुक्यातील अधिकाऱ्यांची चौकशी समितीत नेमणूक करण्याऐवजी पुणे झेडपीतल्याच अधिकाऱ्यांची नेमणूक करणं गरजेचं असताना ही समिती का नेमली? ही प्राथमिक स्तरावरची चौकशी आहे। ह्या चौकशीच्या आधारे त्यांना जर वाटलं तर परत हे चौकशी करू शकतात। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय त्रुटी आढळल्या? साधारणतः कामाच्या अनुषंगिक फार मोठ्या प्रमाणात त्रुटी अशा काही माझ्या निदर्शनास आल्या नाही। स्पष्टपणे सांगायचं ठरलं म्हणजे तक्रारदारांचं जे म्हणणं आहे तर हे काम बौद्ध विहार किंवा आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान याच्या अनुषंगिक किंवा इतर जे कामं आहेत त्या संदर्भात त्यांच्या काय शंका होत्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न केला पण आणखी काही शंका आहेत त्या संदर्भात मॅडमांना त्या अनुषंगिक कारवाई करण्याचं सांगितलेलं आहे। संपूर्ण गावात भ्रष्टाचार झाला असा तक्रारदारांचा आरोप आहे का? काही दिसत नाही तसं। जोपर्यंत ऐका ना जोपर्यंत संबंधित ग्रामसेवक मॅडम किंवा ग्रामपंचायत डॉक्युमेंट गट विकास अधिकारी यांच्या मार्फत सहाय्यक गट विकास अधिकारी यांना तोपर्यंत भ्रष्टाचार झाला किंवा कसं हे आताच म्हणता येणार। ते जे आता तक्रारदारांचं म्हणणं आहे की बाबा त्यांनी बोगस बिलं काढली किंवा जिथं बाबा कमी लागते पैसे खर्च करायला लागतात कमी तिथे जास्त पैसे खर्च केले किंवा कामच झालं नाही तेच सांगितलं साहेब। तेच सांगितलं का त्यांना 13/8 आमच्याकडे सगळं डॉक्युमेंट सबमिट करू त्याच्या आधारे आपण ठरवूया भ्रष्टाचार झाला किंवा नाही झाला कामं झाली किंवा नाही झाली CCTV कॅमेरे बसवले किंवा नाही बसवले त्यांना ते रेकॉर्ड उपलब्ध करून द्यायला संधी द्यावं लागेल। जसं तक्रारदारांचं म्हणणं ऐकलं तसं मला प्रशासनाच्या वतीने सरपंच ग्रामसेवक यांचंही म्हणणं ऐकावं। आता तुम्ही काय काय मागणी केली मॅडमकडे म्हणजे काय काय मागणी मॅडमने त्यांना द्यायची? तक्रार सर्व बोललो की नाही दिलेलेच आहे। ऑन रेकॉर्ड थोडं 2-3 मुद्दे त्यातलं सांगा ना म्हणजे तुम्ही त्यांना आदेश दिल्यात संबंधित कामाच्या संदर्भातले जे
2 नंबर घंटा काय प्राथमिक मुद्दे सांगितले चालतील काय? नाही, संबंधित कामाच्या संदर्भात त्यांनी जे वाउचर अन्वये किंवा ज्या कामावर जसा खर्च टाकलेला आहे त्याची तिथे सादर करावी. ते स्पॉटवरती ते कामं झाले किंवा नाही झाले असेल, किती प्रमाणात झाले किंवा झाले नसेल त्या संदर्भातला अहवाल हा 13 तारखेनंतर दिला जाईल. सर या चौकशी समितीचे प्रमुख कोण आता जी तुम्ही त्रिस्तरीय समितीमध्ये आलाय, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री संजय जगताप. मग ते पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला का थांबले नाही? ते ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा इश्यू चालू आहे बाहेर, त्या संदर्भात ते त्यांच्याशी चर्चा करताय. पण हे पण तेवढंच आज महत्त्वाचं होतं ना की चौकशी समिती माननीय सीओ साहेबांनी नेमली, त्याच्या संदर्भात पत्रकारांना प्रश्नांना उत्तर देणं त्यांना गरजेचं वाटलं नाही का? साहेब मी तेच तुम्हाला सांगितलं का त्यांच्या वतीने मी इथे उपस्थित आहे, ते पण आहे, परंतु जे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत ते इतरांशी जे त्यांचे प्रश्न होते तर ते हा ते संदर्भात ते बाहेर चर्चा करतात. किती रुपयांच्या पुढे नजर मूल्यांकन अहवाल सादर केला होता? नजर मूल्यांकन म्हणण्यापेक्षा जे वाउचर आहे ते 5,000 पर्यंत तुम्ही टाकू शकता. 5,000च्या कामांचे नजर मूल्यांकन अहवाल घेणं गरजेचं आहे ग्रामपंचायतला. कशा प्रकारचे घेतले असतील ते मी सांगितलंय ना, त्यांनी ते दप्तर दाखल केल्यानंतर बोलूयात ना. धन्यवाद. सकाळपासून आपण चौकशी पाहणी करायचं. आता सर्व ग्रामपंचायत सरपंच हे सगळे होते उपस्थित. होते आम्हाला सरपंच कुठे दिसले नाही. सरपंच नव्हते. नाही, स्टार्टिंगला सुरुवातीला होत्या. कोण? कामाचं स्वरूप किंवा तक्रारदाराचं स्वरूप बघता मी स्वतः फेरफटका मारला, माझ्याबरोबर कमिटी पण होती, त्यांनी पण केलं. असं म्हणता येणार नाही उपस्थित सरपंच पाहिजे, पण आम्हाला सरपंच दिसून आले नाहीत ना. मोजक्याच ग्रामपंचायत सदस्य फक्त नाही काय म्हणायचंय, महिलांना सार्वत्रिक अधिकार ग्रामपंचायतीमध्ये असतात. सरकारी होतात सरपंच मॅडम. आता ग्रामसेवक मॅडम पण होतेच की. पाणी दरम्यान आम्हाला दिसला नाही. पाहणीसाठी पाहिजे होतं ना. पाणीसाठी होतात अंगणवाडी होतच की. नाही तर आम्हाला तर काय दिसून आले नाहीत ना. तुमच्या त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत थांबणं गरजेचं होतं, कारण त्या गावच्या प्रथम नागरिक आहेत आणि त्यांच्या सहीनं सगळ्या कामांचे विकास कामांचे प्रस्ताव जातात, त्यांच्या सहीनं बिलं निघतात. साहेब तुमच्या विनंतीला मान देऊन मी बाईट देतोय. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न केला ते यथोचित केलेलं आहे असं मला तरी वाटतं. याच्यापेक्षा मी जास्त काही आमचं म्हणणं काय होतं उपस्थित राहायला हवं होतं. असं सरपंचाने उपस्थित राहावं पाहिजे होतं ना. जाऊ दे. सरपंच होते ते सकाळी असं काय नाही. फोटो पाठवतो. धन्यवाद.